तेच तेच मेथी खाऊन कंटाळा आला असेल तर असं नवीन मेथी या प्रकारे बनवून खावा, आवडेल तुम्हाला. चुलीवर ठेवायचं, कढई गरम झालं का शेंगदाणे भाजून घ्यायचं, लालसर होतपर्यंत शेंगदाणे भाजून घेतला साईडला काढून ठेवायचं. त्याच कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर मिरच्या काढून ठेवायचं. त्याच कढईमध्ये एक तेल माप घालायचं, बारीक ठिसून घेतला लसूण घालायचं. घातल्यानंतर स्वच्छ निवडून ठेवलेली भाजी पाणी नितळलं ते भाजी घालून एक 5 मिनिट परतून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मस्त होते भाजी, असं नक्की बनवून खावा. मग हिरवी मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ, मटकीची डाळ मिक्सरला जर पाणी घालून पेस्ट करून घ्यायचं. पूर्ण पाणी हे झाली पेस्ट तयार, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मस्त होते असं. तेच भाजी खाऊन कंटाळा आले असेल तर असं पण नवीन ह्याच्याने बनवून खावा. भाजी आणि भाकरी मस्त लागते गरमागरम. सगळ्यांनी तर मेथीची भाजी बनवली असेल, असं पण बनवून खावा. आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली होती. चला भाकरी बनवूया. ताटात घ्यायचं पीठ चाळल्यानंतर पाणी ओतून घस पीठ तिंबून घ्यायचं. एक लाटे घेऊन त्याचं हातानं थापटून पाण्यानं लावून थापटून घ्यायचं. थापटल्यानंतर कोरडं पीठ घालायचं. ताटात गोल भाकर थापटून घ्यायचं. थापटल्यानंतर चुलीवर ठेवायचा तवा इकडं भाकरी करतपर्यंत तवा गरम होतं. नक्की असं भाकरी बनवा, मस्त होते. चुलीवरली मेथीची भाजी आणि भाकरी मस्त होते. कोणाला व्हिडिओ आवडत असेल त्यांनी कमेंट करा. मी असंच व्हिडिओ अपलोड करत चॅनलवर. काय चुकी वगैरे होत असेल, काय राहिलं असेल तर कमेंट करा. मी ते चुकी सुधारण्याची प्रयत्न करील. तवा झाला गरम, त्याच तव्यात घालून घेतले भाकरीला लावले पाणी 1-2 मिनिट सुकू द्यायचं. सुकल्यानंतर तेच भाकर पलटी करून घ्यायचं. आलटी पलटी करून छान असं लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचे. सगळ्या भाकरी मी असंच बनवत आहे. सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. फुल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. मस्त होतात गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी. चवीप्रमाणे वरनं तेल घालायचं जरा, मस्त होते. ठेच्यामध्ये मेथीची भाकरी आणि ठेचा कसं झाल्या भाकरी टमटम फुगून मस्त होतात. असं नक्की बनवून खावा. बाय बाय.